मला आवडले एक चांदणी, स्वयंपूर्ण, स्वतःच्या तेजानं चमचमणारी माझी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. आमच्या 2 मुली, उर्मी आणि इच्छा, त्यांचा आम्हाला आहे अभिमान. माझी बहीण इच्छा, तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान. माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा, तिचा आहे मला अभिमान. लव्ह ॲट फर्स्ट साईट यावर माझा विश्वास आहे. माझा नाहीये. पण ठीक आहे, मी मारुती रायासारखी छाती फाडून तुला दाखवू. खुळा. हे बघ, खुळा म्हण किंवा बैला म्हण, पण माझं हे बोलणं उडवून लावू नकोस. कोण तो गुलछबू भेटला तुला बाहेर आणि तू इकडे पोरावर पोरं नाकारत चालली. हे शिकली का कॉलेजमध्ये जाऊन? उर्मीच्या शिक्षणाला माझा अजिबात विरोध नाहीये, पण या विषयावरून जर घरात भांडणं होणार असतील ना तर ते मला अजिबात मान्य नाही. तसं काय झालं ना बाई, मध्यंतरी रस्त्यावरून जाताना एका तरुण मुलाचा ॲक्सिडेंट झाला. तर मी तिथेच होते म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आता ते माझं कर्तव्यच होतं ना. बरोबर आहे. मग पुढं काय? पुढे तो मुलगा शुद्धीवर आला. त्याने माझे आभार मानले आणि एक डॉक्टर म्हणून माझी तारीफही केली. अगं, तुझं काम अगदी तारीफ करण्यासारखंच असतं. पण बाई, आता झालंय असं ना की त्या मुलाला मी आवडायला लागली आणि म्हणजे मला असं वाटतंय की मलाही तो मुलगा आवडायला लागलाय. म्हणजे आम्ही तसे फारसे भेटलेलो नाही आहोत, फक्त एकदाच हॉस्पिटलच्या बाहेर भेटलो. पण नेमकं तेव्हाच आमच्या शेजारच्या बाईंनी आम्हाला पाहिलं आणि डायरेक्ट जाऊन आईला सांगितलं. अगो बाई, असं झालंय होय? आणि आता आईला असं वाटतंय की माझं त्या मुलाबरोबर काहीतरी प्रकरण चालू आहे. आता तुम्हीच सांगा, मी तिचा गैरसमज कसा दूर करू? अगं, खरं काय आहे ते तिला सांगून टाक. खरं काय म्हणजे अजून कशात काहीच नाहीये. काय सांगणार मी तिला? अगं, जे तू मला सांगतेस तेच तिला सांग. हे बघ, सत्य परिस्थिती तिच्यापासून अजिबात लपवून ठेवू नकोस. खरं काय ते सांगून टाक. बघ, तुझी आई आहे ना, तुला अगदी समजून घेईल खरंच. आणि हे बघ, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. यशोदे, इच्छेला काय बोललीस तू? मागा बाहेर गेली, अजूनपर्यंत आली नाही म्हणून विचारतोय. हे बघा, मी तिची आई आहे. तिच्याशी काय आणि कसं बोलायचं ते मला चांगलं कळतं. आणि मी काय तिला येडवागडं बोललेली नाही, नुसता तिला जाब विचारलाय. अगं, ते ठीक आहे, पण जरा सबुरीने घ्यायचं नाही का? म्या येस्तोर थांबायचं जरा. म्हणजे समजा माझंच चुकलं? तसं कसं बोलतेस तू? पोरगी मोठी झाली आहे, शिकली सवरलेली आहे. अहो भाई की, पण मग ती काही येडवागडं वागू शकत नाही का? हा, तुम्ही सांगा. आपण रोज तिच्यासाठी एक नवीन पोरगा शोधून काढतो आणि ती काय बाई दोष सांगून तो पोरगा ना करते. आपण बोलू का काही? हा, तिच्या मताला मान दिला का नाही? तुझं बरोबर आहे ग. आपण आजपर्यंत आपले विचार लादलेत का तिच्यावर? तिच्या शिक्षणाचा, तिच्या हुशारीचा आपण आदरच करत आलो की नाही? तेच म्हणतेय मी. मग आता जर तिच्या मनात कोणी पोरगा भरला असेल तर तिने आपल्याला स्पष्ट सांगाय नको का? आपल्याला अंधारात ठेवती म्हणजे काय? बरोबर आहे, तू म्हणते तेच बरोबर आहे. आपल्याला विश्वासात घेऊन तिने समजा सांगायला पाहिजे होतं. काय मला कळतच नाही तिच्या डोक्यात काय येते. जर ही पोरगी तोंडात शब्द काढत नाही तोपर्यंत आपल्याला हे समजा कळायचं कसं? त्या कदमबाईंनी हे समजा सांगितलं म्हणून मला कळलं. तरी बरं, मी तिला विचारलं हो तर उडवडवीची उत्तर. मग तो कोणतो पोरगा, त्याचा फोन आला, तिने उचलला, मी घेतलं तिच्या हातात हिसकावून. त्याला वाटलं इच्छाच बोलतीये, लागला की गुलुगुलू बोलाया. म्हणे मला तुझ्याशिवाय करमत नाही. काय बोलतेस काय तू? मग म्हणजे इच्छेचं आणि त्याचं
म्हणजे इच्छाने आपल्यापासून हे समजा लपवलं होय. मी काय म्हणते, आता तिला येऊ दे घरी. तुम्ही जरा हडसून खडसून विचारा. अनिता, सत्य आजच येणार आहे ना ग? हो हो आजच येणार आहे. तू नको उगाच काळजी करूस. अगं काळजी करू नकोस म्हणजे? मला काळजी वाटते. तू प्रत्यक्षात आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. अगं तो अगदी बरा आहे. निघण्यापूर्वी फोन आला होता मला त्याचा. हे बघ एव्हाना पोचायला सुद्धा हवा होता तो. हॅलो एव्हरीबडी. म्हटलं तू बाबा पाय. ये आई बस बस बस. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. अरे बापरे, एवढी वर्ष घेऊन करू काय मी? अरे असं अभद्र बोलू नये. एकतर एवढ्या मोठ्या संकटातून पार पडल्यास. इडापिडा टळो आणि अमंगळ पळो. काय नाही, इडापिडा अमंगळ तू हे आजच्या केलंस ना, तेव्हाच घाबरून पळून गेले. काय रे? चला म्हणजे आता सेलिब्रेशन करायला काहीच हरकत नाहीये. ऑपरेशन कोणाचं? कोकू ऑपरेशन नाही, सेलिब्रेशन. म्हणजे अगं म्हणजे धमाल मस्ती नाच गाणं. आणखी कसलं नाचणं? एवढ्यानंच मला चक्कर आली. सत्या, आज सगळं जेवण तुझ्या आवडीचं करायचंय. सांग बरं आज काय करू? मस्त झुणका भाकर आणि झणझणीत मटणाचा रस्सा कर. काय ना, हॉस्पिटल मधलं ते मिळमिळीत खाऊन खाऊन आहे ना, माझ्या तोंडाची चवच निघून गेली. हे बघा तुमचा मटणाचा रस्सा वगैरे नंतर करा सावकाश. आधी गरमागरम चहा करू ना फर्स्ट क्लास. तरीच म्हंटल अजून चहाची ऑर्डर कशी नाही आली? आणते मी. सत्या, तुझा ऍक्सिडेंट कसा झाला सांग बघू. हा काय ना, मी नवीन बिझनेस करतोय. शेवटी एकदाच धाडस करून इच्छासमोर मन तर उघडं केलं. तिच्या मनात काय आहे, तिला मी आवडतो का नाही, काही कळत नाहीये. बरं या डॉक्टर इच्छा, यांनीच धावपळ करून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं. या प्राण्याकडून तुम्हाला ही छानशी भेट. आता हे कुठून मिळवलं तुम्ही?
एका सुंदर नर्सनी दिलंय. मग ठेवा तुमच्याचकडे. अहो अहो एकदा वाटतं तिलाही मी आवडतो, पण तसं असेल तर ती मोकळेपणाने बोलत का नाही माझ्याशी? हे बघ इच्छा, जे मला वाटतं तेच तुला वाटत असेल तर प्लीज माझ्याशी बोल ना, प्लीज. तुझे ते 4 शब्द ऐकण्यासाठी मी तळमळतोय. तुला कळतंय का इच्छा? प्लीज बोल, प्लीज. साठेबाईंच्या घरून उशिरा आले म्हणून वाचले. आई बाबा झोपायला गेले होते, पण आज ना उद्या मला त्यांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागणारच. आणि खरं काय आहे तेही सांगायला लागणार. पण खरं उत्तर काय आहे मलाच अजून काही उमजत नाही. तर त्यांना काय सांगू? सत्या मला आवडतो, सत्यावर माझं प्रेम आहे. कोण जाणे, मलाच कळत नाहीये. पण मग ही हुरहुर, हा अस्वस्थपणा, मनाला लागलेली आस आणि सतत होणारा सत्याचा भास, काय अर्थ आहे या सगळ्यांचा? बाबा, तुम्ही मला बोलवलं? हो, अरे तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. बैस ना. बोला. हे बघ पोरा, जगरहाटीप्रमाणे हे चक्र फिरत असतं आणि सर्वांनी ते फिरवत ठेवायचं असतं. आता बघ, आई वडील थकतात, म्हातारे होतात, तेव्हा त्यांची जबाबदारी मुलांनीच घ्यायची असते. तुम्ही मुलांनी संसाराचा नवीन डाव मांडलात ना की मग आम्ही आई वडील श्वास घ्यायला मोकळे. कळलं? कळलं. आणि बाबा, तुमचं बोलणं मला पटलं सुद्धा, पण ही गोष्ट आजच सांगायचं कारण काही कळलं नाही. आता असं बघ, तू इतकी वर्ष शेतीच्या कारभारात व्यवस्थित लक्ष घातलंस. अगदी शेतीच्या कामापासून ते बँकांपर्यंतचा व्यवहार उत्तम रीतीने सांभाळलास. अहो बाबा, तुमचा कारभार मी लहानपणापासून बघत आलोय. त्यातले बारकावे शिकतच मी मोठा झालो आणि फक्त तुमच्या पावलावरती पाऊल टाकत काम करायला लागलो, एवढंच. अरे छेचे, एवढंच नाही, तू तुझ्या शिक्षणाचा आणि हुशारीचा उपयोग करून हा कारभार दुपटीने मोठा केला आहेस. पोरा, याचा मला अभिमान आहे आणि आनंदही वाटतोय. थँक्स बाबा. तुमच्या तोंडून माझ्याबद्दल 4 कौतुकाचे शब्द ऐकले ना, हेच माझ्या कामाचं सर्टिफिकेट. मग मला आता सांग की माझ्यासारखीच तुझी आई सुद्धा या जबाबदारीतून कधी मोकळी होणार? म्हणजे बाबा, मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचंय ते. अरे कळलं नाही लेका की कळून न कळल्यासारखं करतोयस? हे बघ, म्हणजे आता तुला स्पष्टच सांगतो, तुझे 2चे 4 हात व्हावेत अशी आमच्या दोघांची इच्छा आहे. अहो बाबा, पण अनिताचं लग्न आधी होऊ दे ना. म्हणजे काय, बहिणीची जबाबदारी पार पाडली की भाऊ मोकळा नाही का? अरे तेही खरंच आहे म्हणा. हा, मग ठरलं आता. आधी लग्न अनिताचं, मग माझं. ठीक आहे ना. हे बघ, माझी तर तुम्हा दोघांची एकाच मांडवात लग्न करायची तयारी आहे. बाबा, तुमची तयारी असेल, पण माझी ती तयारी नाहीये ना. आणि सध्या माझी इच्छा नाही.
विद्या, रूम नंबर 3 मधला जो पेशंट आहे त्याचे चेकअप करायला डॉक्टर 10 वाजता येणार आहेत. तर मला त्याच्या आधी सगळे पेपर्स रेडी हवेत. तर तू पुढे हो आणि मी येतेच. हां, आणि डॉक्टर येऊन गेल्यानंतर मग बाकीचे पेशंट्स बघू. ठीक आहे. आणि हो, त्या पेशंटचे जर घरचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांनाही डॉक्टर येईपर्यंत थांबायला सांग. तू पुढे हो. मी इच्छा, त्या पेशंटला मी नंतर पाहते. आधी तुझी उचकी थांबू दे. हे पाणी घे. अगं, कोणीतरी जोरदार आठवण काढत आहे. कोण ग? इच्छा, अगं एवढं एकाएकी काय झालं ग? झणझणीत कोल्हापुरी रस्सा पिल्यासारखा. अगं तुझी उचकी थांबतच नाहीये. बाई, इच्छा काल उशिरापर्यंत तुमच्याकडे होती का? होय हो. अहो मीच तिला म्हटलं थांब थोडा वेळ, म्हणून उशीर झाला. बाई, तुम्हाला एक सांगायचं होतं. नाही म्हणजे आता इच्छा तुमची लाडकी विद्यार्थिनी आहे, पण म्हणून काही झालं तरी तिला असं पाठीशी नका घालू बरं. काय तिची चूक होत असेल तर सरळ तिच्या नजराला आणून द्या. हो, तर हे कामही मी नक्की करेन. पण मला एक सांगा, नक्की काय झालंय? म्हणजे इच्छाने सांगितलं नाही वय? इच्छानं सांगितलं, पण मला तुमचीही बाजू ऐकून घ्यायची. सांगाल? बाई, आपल्या मुलीचं अगदी येळेवर लगीन व्हावं असं कुठल्या बी आई बापांना वाटतं की नाही? आता आमची इच्छा हुशार, तिला शिकायची लय आवड, म्हणून आम्ही डॉक्टर होईपर्यंत थांबलोच की. अहो, हे किती चांगलं केलं तुम्ही. वय ना, पण आता इच्छा अशा अचानकच लपछपी करायला लागली बघा. इतके दिवस आम्ही पोरं बघत होतो, ही नाकारत होती. आम्ही म्हणलं ठीक आहे, पण आता तिला एकदम कुणीतरी आवडायला लागलाय. बरं, त्याच्याबद्दल घरी काय सांगत बी नाही. आता ही अशी बिन लग्नाचीच राहणार आहे का काय मड्डम? असं काही होणार नाही हो. हे बघा, योग्य वेळ आली ना की इच्छाच तुम्हाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगेल. अहो, पर ती योग्य वेळ यायची कधी हो? लग्नाची वेळ उलटून गेल्या हो. हो, असं धीर नका सोडू हो. आणि अशी काय हो वेळ उलटून गेलीये? असं बघा बाई, आमच्या जातीत एक तर पोरी एवढ्या शिकत नाहीत, आणि थोड्याफार शिकल्या तर शिक्षण झाल्यावर आई बाप त्यांचं लगेच लगीन लावून घेतात. आता इच्छाचं लगीन एवढे दिवस आम्ही लांबवलं, आमच्या जातीतले शांग घालतील हो तोंडात आमच्या. यशोदाबाई, तुमची घालमेल कळते हो मला, पण मला एक सांगा, तिचं असं घाई गर्दीत लग्न करून देऊन तिची सगळी स्वप्न आपण अशी पुसून टाकणार का? तसं नाही बाई. कसं आहे, मी काय तुमच्यासारखी शिकलेली नाही, आणि मी जग बी फार बघितलेलं नाही. पण मला एवढंच कळतं बघा, स्वप्नाच्या पाठीमागं धावताना पायाखालच्या जमिनीचं बी भान असावं माणसाला. अरे वा, केवढा समर्पक विचार मांडलात. अहो, शाळेचं शिक्षण झालं नसलं म्हणून काय झालं, अनुभवांची केवढी मोठी शिदोरी आहे तुमच्याकडे. हे बघा, त्याच शिदोरीवर विसंबून राहा, अगदी निर्धास्त राहा. बघा, म्हणजे नक्की काय करू हो? म्हणजे इच्छाला विचार करायला थोडासा वेळ द्या. तिचा निर्णय तिला घेऊ द्या. ती तुमची काळजी खरंच दूर करेल. हॅलो इच्छा, अगं काय ग, फोन उचलायला एवढा वेळ? तुझा आवाज ऐकण्यासाठी मी केवढा उतावीळ झालो होतो माहितीये का? अहो, उतावीळ प्रेमवीर, तुमच्या उत्साहाला जरा आवर घाला बरं का. कालच्या तुमच्या फोनमुळे तुम्ही घरी काय गोंधळ उडून दिला याची कल्पना आहे का तुम्हाला? अरे बाप रे, नाही म्हणजे मला कल्पना नव्हती, पण गोंधळ निस्तरायला मी येऊ का तिकडे? तेवढंच तुला भेटण्याचं निमित्त ग. सत्य, आता ही खूप होतंय बरं का.
मला आधी वाटलं होतं ही सगळी चेष्टा मस्करी आहे, तुझ्या थट्टेखोर स्वभावाचा भाग. पण काल तुझा फोन आईनं उचलला. आई किती प्रचंड वैतागली होती माहितीये. आय एम सो सॉरी. हवं तर तुझ्या आईसमोर मी कान धरून उठाबशा काढू? सत्या, आता ही थट्टा अति होतीये. ओके ओके ओके. हे बघ इच्छा, मी तुला सिरियसली सांगतोय, तू मला आवडलेस, तूच मला आवडतेस, हे सत्य आहे. हे बघ, मी माझं मन तुझ्याकडे मोकळं केलंय. तुझं मन तुला काय सांगतंय? माझं मन मला सांगतंय की जी वाट आपल्या गावाला जातच नाही, ती वाट कशाला धरायची. इच्छा, अगं एकदम एवढं तोडू नकोस प्लीज. सत्या, मी खूप विचार केलाय. आपण एकत्र येणं मला तरी अशक्य वाटतंय. आपल्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपल्या घरच्यांच्या अपेक्षाही खूप वेगवेगळ्या आहेत. मग जे नातं निष्पन्नच होणार नाहीये, त्या नात्यामध्ये आपण गुंतून काय करायचं. मी तुझा फोन तुझ्या पत्त्यावर पाठवून देते. आपल्या घरात माझ्या लग्नाचं बघतायत. मला एक मुलगी खूप आवडली आहे, पण तिचं म्हणणं असं आहे की आपलं जमू शकत नाही. का? माझा एवढा हँडसम हुशार भाऊ, त्याला नाही म्हणायला काय कारण आहे तिला? या वर्षी त्याच्या लग्नाचा बार उडवायचाच. जरूर उडवा. हो, पण मुलगी कशी हवी? चांगल्या घरातली आणि चांगल्या संस्कारांची हवी. मुख्य म्हणजे अति शिकलेली आणि ती येसफेस करणारी मॅडम नको. पूर्वी तू एवढ्या आतल्या गाठीशी असशील असं वाटलं नव्हतं मला. तू चोरून परीक्षेला बसणारेस का? कशासाठी?